नमस्कार, जय भीम. शासन बातम्या चॅनलचं आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आहे याच्यासाठी की आज 14 एप्रिल ज्या महामानवाने भारताला स्वतःची एक मानवतेची संदेश देणारा माणूस आज या धर्तीवर ह्या भारत भूमीवर जन्माला आला. आज अंगावर रोमांच उभे राहत आहेत त्याच्यासाठी की ज्या वास्तूत त्यांनी वास्तव्य केले आहे PIT चाळ, त्या वास्तूच्या त्या रूपमध्ये आपण उभे आहोत. आज षडाक्षरी बाबासाहेब हा नावाचे षडाक्षरी मंत्र आहे. अनेकांना प्रेरणा देणार आहे, अनेकांना ऊर्जा देणार आहे आणि अनेकांना अस्तित्व देणार आहे. आज त्या रूम मध्ये राहणाऱ्या ज्या आपल्या ताई आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, आपलं नाव सांगा. जय भीम. माझं नाव निवेदिता सुभाष ताडेलकर. माझे सासरे सकाराम तालुक्यात ताडेलकर हे बाबासाहेबांबरोबरचे कार्यकर. या बाबासाहेबांबरोबर त्यांनी खूप काम केली आणि बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. ती त्याचे जे मेन होते कमांडो ते माझे सासरे. आणि जेव्हा बाबासाहेब राजगुराला गेले तेव्हा ते घेऊन माझ्या सासऱ्यांना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका विश्वरत्नाचं वास्तव्य या रूम मध्ये होतं. आज मी 5 मिनिटं आलो, माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात की ह्या रूम मध्ये त्यांची म्हणजे या रूम मध्ये त्यांची पावलं लागलेली आहे. ह्या रूमला त्यांनी श्वास दिलेला आहे. हा जो रूम आहे, हे जो रूम आहे भारताच्या जगाच्या इतिहासात त्याची नोंद आहे. तुम्ही किती वर्ष वास्तव्य करताय? आम्ही जवळजवळ बोलाल तर 50 ते 60 वर्ष. म्हणजे मला आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्या आधी माझे सासरे वगैरे होते. म्हणजे 100च्या वरती आम्हाला आमच्या पिढीला समजा. बहुजनांवर तर त्यांनी उपकार तर केलेले आहे, परंतु अखंड मानव सृष्टीवर त्यांनी उपकार केलेले आहे. त्या मालकाच्या, त्या विधात्याच्या त्या रूम मध्ये राहायचं आहे. तर तुम्हाला प्रत्येक क्षणी असं भास होत असेल की बाबा नाही, काहीतरी दृश्य रूपात त्यांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत आहेत. तुमचे सासरे तर धन्य होते, पण तुमच्या पुढच्या पिढी पण धन्य असतील. कारण हा जो ठेवा आहे हा जागतिक ठेवा आहे. त्यांनी भारताची ओळख ही बाबासाहेबांचा देश किंवा गौतम बुद्धाचा देश किंवा छत्रपती शिवरायांचा देश, शाहू फुले आंबेडकरांचा देश म्हणून ओळखला जातो. जागतिक विद्वानांपैकी एक विद्वान या रूम मध्ये राहिलेले आहे. तर खरंच आज 14 एप्रिलच्या दिवशी शासन बातम्याला ह्या रूमचं दर्शन करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही खूप ताई, खरंच आम्हाला तुम्ही हे अवेलेबल करून दिलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मी बाबासाहेबांची रूम नंबर 51, जिथे बाबासाहेबांची जेवणाची खोली. सांगायचं तात्पर्य असं आहे की बाबासाहेबांचे जे मोठे बंधू होते त्यांची जी मिसेस होती ती माझ्या वडिलांची आत्या. आणि जेव्हा बाबासाहेब इथे राहिलेले तेव्हा माझे आजोबा त्यांच्याबरोबर म्हणजे मदतीला होते. जेव्हा 1912 ते 1934 पर्यंत बाबासाहेब होते. त्याच्यानंतर जेव्हा ते इथे दादरच्या आपलं राजगुरूला गेले तेव्हापासून आम्ही इथे राहतो. म्हणजे माझ्या आजोबापासून नंतर माझे वडील नंतर मी राहतो. आम्ही इथे राहतो. माझी तिसरी पिढी. सुप्रिया कार्तिक खैरे आणि मला 2 वर्ष झाले आमचं लग्न होते. आणि या 2 वर्षात मी खूप जणांची ऐकून केली. रमाईची ही जेवणाची खोली असायची आणि जिथे रमाईने तिथे त्यांचा संसार टाकला त्या घरात मी इथे लग्न करून आले आणि तिथे आता माझा संसार टाकत आहे. म्हणजे तो रमाई इथे जे कष्ट केले त्या रूममध्ये त्यांचे पाऊल लागून गेले. तर त्या रमाई मात्यांच्या घरात मी स्वतः मानते ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आणि खूप गर्वाची.
शब्द नाही की मी काय बोलू शकतो त्यांच्याबद्दल. पण आज बाबासाहेबांमुळे आम्ही एवढे शिक्षित झालो. आमच्याकडे जो काही महिलांसाठी जो काही सन्मान त्याने दिला देशामध्ये आमच्यासाठी, एकजुटीने जे काही म्हणजे कामाच्या निमित्तानं असतो किंवा लेबर म्हणजे आम्ही गर्भात अवस्थेत असतो किंवा काही दुसऱ्या गोष्टीमध्ये जसं प्रॉपर्टीमध्ये पण आम्हाला हिस्सेदार करून घेतो बाबासाहेबांमुळे. सो त्यासाठी त्यांचं मी खरंच खूप वंदन करते त्यांना. आणि मला खरंच मी स्वतःहून बाबासाहेबांच्या विचारावरतीच मी जगत आहे. ही गोष्ट मला खरंच नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधण आसरा मात्र नांदण कंबर कसून बांधण आसरा मात्र नांदण. चौतीसावी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे. आज बाबासाहेब म्हटले तर फार विद्वान त्यांच्यासारख्या तोडीचा या जगामध्ये माणूस होणं शक्य नाही. असे विद्वान बाबासाहेब या भारत विद्वान त्यांनी ही जी देशाची घटना लिहिली त्या घटनेवर आज हे देशाचं राज्य चाललं. अशा या मानव म्हणता येणार नाही, मोठा विद्वान, जागतिक विद्वान असा हा मानव या मानवाच्या पावन झालेल्या भूमीमध्ये आम्ही जे येथील बियाची चाळीचे जे रहिवासी राहतो हे आम्ही फार मोठे भाग्यवान आहोत आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो. नमो जय जय भीम. जय भीम. सर्वांना जय भीम. मी माझं नाव संतोष महादेव हाते. मी एक नंबर मध्ये राहत आहे. तिथे महामानव ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेले आहेत. मला गर्व आहे, अभिमान आहे त्या खोलीमध्ये बाबासाहेब राहिलेले त्याच्या बाजूला आम्ही राहत आहोत. जे जागतिक कीर्तीचे असे महामानव बनलेले आहेत. दुसरे महामानव कोणी त्यांच्या बरोबरीला होऊ शकत नाही याचा आम्हाला अभिमान आहे. आणि या इथे पिढी गरीबी मुले छोट्या रूममध्ये शिक्षण इथे लावून बरेच काही काम केलेले आहे त्याच्यासाठी. आता एवढं मोठं संविधान लिहिलेलं आहे या सर्वांनाच माहिती आहे. पण आम्हाला मिळालेलं आहे बाबासाहेबांमुळे मिळालेलं आहे. त्यात 50 आणि 51 नंबर 50 आणि 51 लावून दिले. आम्ही तर जेव्हा नव्हतो ते बोलत होते तर ते गायकवाड साहेबांनी ते देखील तेव्हा लहान असते ते वडील होते. त्यांनी पाहिलेले आहे दोन्ही लोक. आम्ही तर पाहिले नाही तरी पण इथे पायावर पाय लागलेलो आभार आणि त्याच्या बाजूला आम्हाला अभिमान आहे बाबासाहेब महामानवाला कधी प्रणाम पकडून